आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे ज्यांनी भारतरत्न सचिन तेंडुलकर, विनोद कांबली, प्रवीण आमरे, समीर दिघे बरेच क्रिकेटरना घडवणारे आमचे लेजेंड रमाकांत आचरेकर सर यांच्या मूळ गावी आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे। मी खूप वर्षापासून रिसर्च करत आहे की कुठे आहे रमाकांत आचरेकर सरांचा गाव। आचऱ्याला तर नाही, मालवणमध्ये एक आचरा म्हणून गाव आहे, तिथे मोस्टली आचरेकर आहेत। रमाकांत आचरेकर हे द्रोणाचार्य पुरस्कार विजेते, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राची नाही तर आपल्या भारत देशाची आणबान शान। त्यांनी क्रीडा जगतात एकापेक्षा एक दर्जेदार असे शिष्य घडवले आणि त्यांनी भारतीय क्रिकेट जे आहे ते सुजलाम सुफलाम करून ठेवलं। आयकॉनिक होती ना कॅप घालायची ना, हीच कॅप ना। तर सर हीच कॅप घालायची। मग इथे बघा तुम्ही भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर हे आहेत, दिलीप वाडकर आणि समीर दिघे बसलेले आहेत बघा, कॅप घालून सर बसलेले आहेत। त्यांच्या बाजूला तुम्ही आहात ना, आणि दिलीप सर आहेत बघा। सावंतवाडी जिमखानाचं ग्राउंड आहे। तर रमाकांत आचरेकर सर यांचा बंगलो आपण बघू शकता, ज्या इथे आहे। अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल, आदाब, केम छो, कसा का, हेलो एंड वेलकम, वनक्कम, जय भीम। मी राहित फकीर मोहम्मद सोलकर आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहे। तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आपली एक सिरीज आहे, सिरीजचं नाव आहे कोकण रत्न। आणि आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे ज्यांनी भारतरत्न सचिन तेंडुलकर, विनोद कांबली, प्रवीण आमरे, समीर दिघे बरेच क्रिकेटरना घडवणारे आमचे लेजेंड रमाकांत आचरेकर सर यांच्या मूळ गावी आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे। आज मी त्यांच्या मूळ गावी जाणार आहे। त्यांचं गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी तालुक्यामध्ये मळगाव हा त्यांचं गाव आहे। नॉट मडगाव, मळगाव त्यांचं गाव आहे। तिथेच मी आज जाणार आहे आणि मला वाटते तब्बल इथून 130 ते 140 किलोमीटरचं अंतर आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच थांबाल, तुम्ही एक चांगला व्लॉग देण्याचा प्रयत्न असेल। सध्या मी आहे माझ्या घरी, माझं गाव राजापूर तालुक्यामध्ये काकळी हा गाव आहे। तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की गेल्या 2.5 महिन्यापूर्वी माझा ऍक्सिडेंट झाला होता आणि त्याच्यानंतर आज पहिल्यांदाच मी राईड करत आहे। तर पूर्ण रायडिंग गिअर्स घालून जाणार आहे। तुम्ही बघू शकता की 68 टाके आहेत आणि आतमध्ये प्लेट आहे। तुम्ही माझ्यासाठी दुआ करा, प्रे करा की मी लवकरात लवकर बरा होईल आणि तुमच्यापर्यंत चांगले व्हिडिओ घेऊन येईल। तर आता रायडिंग जॅकेट मला आई घालवते कारण माझा हात होत नाही, मुवमेंट होत नाही। राईट हँड चांगला आहे माझा, लेफ्ट हँडचा थोडासा इश्यू आहे। हा आपला सेटअप रेडी झालेला आहे। पहिल्यांदाच मोटो ब्लॉगिंग करणार आहे ह्या कॅमेऱ्याने। आणि गोप्रो मला बहिणीकडून गिफ्ट आला आहे आणि उलांजीचा केस मला मावशीकडून गिफ्ट आलेला आहे। चला मी आता हूँ, अल्लाह हाफिज, अल्लाह हाफिज। चला आज 3 महिन्यानंतर राईड करत आहे ऍक्सिडेंट नंतर। आपली बाईक, चला प्रवासाला सुरुवात करूया। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आज 3 महिन्यानंतर रायडिंग गिअर्स घालून मी कुठेतरी बाहेर पडतोय। म्हणजेच आज मी सावंतवाडीला जात आहे। सावंतवाडी आमच्याकडून 140 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। अस्सलाम वालेकुम या अहलल कबूर। तर 2 रूट आहेत, एक इथून पण आपण जाऊ शकतो वाया वाघोडन, परंतु इथून नाही जाणार मी, इथूनच जाणार हायवेवरना। मी खूप वर्षापासून रिसर्च करत आहे की कुठे आहे रमाकांत आचरेकर सरांचा गाव। आचऱ्याला तर नाही, मालवणमध्ये एक आचरा म्हणून गाव आहे, तिथे मोस्टली आचरेकर आहेत। मग आमच्या देवगड तालुक्यामध्ये सडेवाडी या इथे पण भरपूर जण आचरेकर आहेत।
तर तिथे कॉन्टॅक्ट करत होतो, आचऱ्याला कॉन्टॅक्ट केले, मालवणला कॉन्टॅक्ट केले. असं समजलं की ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातलेच आहेत, परंतु एक्झॅक्ट गाव माहिती नाही. पण मी ठाम राहिलो, मेहनत करत राहिलो आणि आपल्याला समजलेलं आहे की त्यांचं गाव कुठलं आहे. मळगाव त्यांचं गाव आहे, मळगाव, MALGAON, मळगाव, मळगाव. तर त्याच गावी आज मी जात आहे. हातिवले ह्या इथे पोचलेलो आहोत. सावंतवाडी 101 किलोमीटर आहे, महाबळेश्वर 240 किलोमीटर आहे. मुंबई गोवा हायवे या इथे आलेलो आहोत. तर आता नॉनस्टॉप जाऊया. खारेपटण या इथे पोचलेलो आहोत. कणकवली या इथे पोचलेलो आहोत. मला सर्वांनाच माहिती असेल की मी क्रिकेट कॉमेंट्री करतो. तर रमाकांत आचरेकर सर हे क्रिकेट कोच होते. तुमचं मित्रमंडळ आहे ना, जेवढे कॉन्टॅक्ट्स आहेत ना, सर्वकडे मी फोन केले. तर श्याम वाकर सर यांनी मला सांगितलं की राजा सामंत सरांना माहिती असेल. राजा सामंत सरांना फोन केला तर त्यांनी मला पूर्णपणे माहिती सांगितलेली आहे. तर त्यांना पण मी आज भेटणार आहे. त्यांना बघून पण कॉमेंट्री शिकलेलो आहे मी. तिथे गाडी सावलीत थांबवतो आणि राजा सरांना फोन लावतो. हां सर, सोलकर बोलतो, राहित सोलकर. हां हां, कणकवली सोडलंय जस्ट. हां चाल. हां रमाकांत आचरेकरांच्या बरोबर काम केलेले त्यांचे जुने मित्र हां आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे पंच हां वाडकर सर हां हां त्यांना तुम्ही सावंतवाडीला जाऊन भेटा. तर सर आहेत ना, राजा सामंत सर हे कुडाळला राहतात. तर एक छोटीशी धावती भेट करून जाणार त्यांची मी. तर आपल्याला पहिले कुडाळलाच थांबायचं आहे. आणि हार्दी डेव्हिडसनवर बघा एक कपल जात आहे. तेंडुलकर जिम. ओके ओके, थांबलोय मी. या बोललो होतो ना मी की मी राजा सामंत सरांना भेटणार आहे आणि त्यांची एक छोटीशी मुलाखत घेणार आहे. तर मी आता कुडाळला आहे आणि कुडाळ कोकण रत्न, आपली सिरीजचं नाव पण कोकण रत्न आहे. कोकण रत्न अमृतुल्य चहा. हे बघा, रमाकांत आचरेकर हे द्रोणाचार्य पुरस्कार विजेते. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राची नाही तर आपल्या भारत देशाची आणबाण शान. त्यांनी क्रीडा जगतात एकापेक्षा एक दर्जेदार असे शिष्य घडवले आणि त्यांनी भारतीय क्रिकेट जे आहे ते सुजलाम सुफलाम करून ठेवलं. पण त्या आचरेकर सरांचं मूळ गाव सावंतवाडी तालुक्यात, म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी तालुका येतो. त्या सावंतवाडी तालुक्यात मळगाव हे त्यांचं मूळ गाव. मडगाव नव्या, मळगाव. आणि मळगावला त्यांचा स्वतःचा बंगला आहे. त्या ठिकाणी ते आवर्जून मे महिन्याच्या सुट्टीत यायचे. आणि ज्या ज्यावेळी सावंतवाडी जिमखाना मैदानावरती तरुण क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करायचं असायचं, त्यावेळी त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. सेवाभावी वृत्ती आणि सिंधुदुर्गाच्या क्रीडा जगताबद्दल त्यांना मनापासून अशी प्रेम आपुलकी होतं. आणि इथला क्रिकेटपटू जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता तो संपूर्ण देशाविदेशात नावारूपाला यावा ही त्याच्यामागची भावना असायची. अनेक त्यांनी या ठिकाणी प्रॅक्टिस मार्गदर्शनात्मक शिबिरं अशी त्यांच्या कालखंडात आयोजली होती आणि त्यामध्ये सिंधुदुर्गातील अनेक क्रिकेटपटूंना त्यांनी आपल्या परीनं मार्गदर्शन केलं. मुंबईचे रणजी ट्रॉफीचे काही क्रिकेटपटूसुद्धा त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणले. म्हणजे ते खेळतात कसे, त्यांचं टेक्निक कसं आहे, टायमिंग, फुटवर्क, शरीराचं संतुलन, त्यांची नजर, ह्या सगळ्या गोष्टी अगदी जवळून पाहता याव्यात. गोलंदाजसुद्धा चांगले चांगले त्यांनी आणले. म्हणजे नुसता वेग असून चालत नाही, तर चेंडूवरती नियंत्रण कसं ठेवायचं, त्याच्यामध्ये विविधता कशी आणायची, आउटस्विंगर म्हणजे काय, इनस्विंगर म्हणजे काय, यॉर्कर म्हणजे काय, स्लोवर डिलिव्हरी म्हणजे काय, ह्या सगळ्याचं मार्गदर्शन अगदी प्रत्यक्ष त्या गोलंदाजाला आजमावताना पाहता येईल हा त्याच्या मागचा हेतू असायचा. अगदी शालेय जीवनात असताना सचिन तेंडुलकर सारख्या खेळाडूंना सुद्धा, म्हणजे अगदी शालेय जीवनात सचिन तेंडुलकर होता त्या कालखंडात सचिनला ते जिमखाना मैदानावरती घेऊन आले होते आणि स्वतः आपल्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण दिवस जिमखाना मैदानावरती त्यांनी दिलेलं योगदान कधी विसरता येणार नाही. धन्यवाद, खूब खूब धन्यवाद. कैसे हो? कभी रुके थे तुम लोग इधर?
हाँ क्या चलेगा चलो. आपला रायडिंग ग्रुप आहे हॉर्समॅन. फतीन भाई आणि शोएब भाई. असं विचार नाही केला होता की आम्ही भेटणार आहोत, परंतु जब किस्मत में लिखा हो कि मिलना है तो मिल ही जाते हैं. आणि संपूर्ण राइडिंग ग्रुप आहे ते तुम्ही बघू शकता. मला वाटते किती बाइक. शोएब भाई इन लोग IBW जा रहे हैं और मैं सावंतवाड़ी जा रहा हूँ. चलो. यस यस. इथून आतमध्ये सावंतवाडी सिटी आहे. सावंतवाडीला पोचलेलो आहे. तर आपल्याला बस स्टॉप आहे ना तिथे जायचं आहे. मस्त स्पॉटला बिल्डिंग होते. SS. तर ह्या इथे मी माझा कॅमेरा चार्जिंगला लावला आहे. पॉवर बँकला जॅकेट वगैरे काढून ठेवलेलं आहे. कारण महालक्ष्मी भोजनालय सावंतवाडीचं प्रसिद्ध असं हॉटेल. इथे जेवणासाठी भरपूर जण येतात आणि आज आपण पण इथे जेवणार आहोत. आता मी वाळकर सरांच्या घरी जाऊन येतो. त्यांना बरीचशी माहिती आहे. ते बोलले की घरी जाऊन आपण माहिती देतो तुम्हाला मी. तर त्यांच्याच घरी जाऊया आता. चला. त्यांच्याबद्दलची माहिती आम्हाला दिलीप वाळकर सर देणार आहेत. प्रथम सर आम्हाला 72-73 मध्ये सावंतवाडीमध्ये आले. कैलासवासी आनंद रेगे आमच्या पूर्वी डिस्ट्रिक्टचे चेअरमन, त्यांनी सरांना सावंतवाडीत घेऊन आले. आणि त्यानंतर हळूहळू सगळं हे क्रिकेटचं जे काही शिक्षण आहे सरांच्या पद्धतीचं ते इथे सरांनी द्यायला सुरुवात केली. दरवेळेला सर इकडे दरवर्षी यायचे सावंतवाडीमध्ये. मुलांना क्रिकेट कसं खेळलं पाहिजे, काय केलं पाहिजे. 1975ला सर इकडे जसदनवाला ट्रॉफी झाली होती. पुणा वर्सेस रत्नागिरी डिस्ट्रिक्टची जसदनवाला. त्यावेळेला जसदनवाला ट्रॉफी व्हायची महाराष्ट्र क्रिकेटकडून. तर त्यावेळेला सरांनी त्या संघामध्ये सर होते आणि त्या संघाचे कर्णधार होते पीटर फर्नांडिस आणि सर किपिंग करायचे. त्या टीममध्ये पांडुरंग साळगावकर होते. चांगले चांगले खेळाडू होते त्या टीममध्ये त्यावेळी. आणि त्यावेळेला आम्ही ती जसदनवाले अगेन्स्ट पुन्हा मॅच त्यांनी मारली होती त्यावेळेला 1975 साली. त्याच्यानंतर हळूहळू 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 1984 साली विभाजन झालं. रत्नागिरी डिस्ट्रिक्टचे 2 डिस्ट्रिक्ट झाले. एक रत्नागिरी डिस्ट्रिक्ट आणि एक सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट 1984. आणि 84 साली मग आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशन स्थापन केलं आणि त्या संस्थेचे अध्यक्ष आमचे आचरेकर सर होते. त्यानंतर मग हळूहळू दरवर्षी सर यायचे. शारदाश्रमची टीम घेऊन यायची. त्याच्यानंतर त्यांचे जे दुसरे खेळाडू होते ते लोक इकडे मॅच खेळण्यासाठी यायचे, टुर्नामेंटसाठी यायचे सावंतवाडीमध्ये. असे अनेक दिग्गज खेळाडू सरांनी सावंतवाडीमध्ये आणलेले आहेत. 1997 साली या ठिकाणी सरांची एक बेनिफिट आम्ही खेळवली होती जिमखाना मैदानावर. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ इंडियाचे सचिन सकट, विनोद कांबळी सकट, राहुल द्रविड, त्याच्यानंतर प्रवीण आमरे, समीर दिघे असे सगळे सरांचे प्लेयर आणि 18 करंट प्लेयर खेळवले होते इंडियाच्या टीम मधले त्यावेळी इकडे 97 मध्ये. 97. आणि ती मॅच ह्याला झाली होती 3 जून 1997 साली. 3 जून. 3 जून ह्याला पावसाचे दिवस होते पण त्या दिवशी पाऊस पडला नाही. आम्ही विमा वगैरे उतरवला होता पण आम्हाला वाटलं पाऊस पडेल आणि थोडेसे पैसे मिळतील मग प्लेयरांना आम्ही असे फिरून. पण ती मॅच झाली 35 ओव्हरची मॅच झाली त्यावेळेला आणि मॅच संपली आणि धो पाऊस. त्यावेळी मॅटिंगवर मॅच सुरू होती आमची. मॅटिंगवर मॅच खेळला होता. सचिन वगैरे खेळला होता. सचिनची एक टीम आणि ह्याची अनिल कुंबळेची एक टीम अशी.
फोटो सुद्धा म्हणजे टॉसचा फोटो वगैरे आहे माझ्याकडे, आहे का? अनिल कुंबळेचा आणि आहे आतमध्ये आहे. ओके, तुम्हाला मी फोटो देतो सगळे, तुम्ही मग ते ऍडजस्ट करा. ओके. आणि मला सांगा, सरांचं मूळ गाव इथेच आहे का? हो, मालवण वायरी. मालवण वायरी म्हणजे त्यांचं? माझ्या माहितीप्रमाणे मालवणमध्ये. हो, मी पण मालवणमध्ये खूप रिसर्च केली. आचरा, मालवणमध्ये एक आचरा गाव आहे. मला वाटलं आचरेकर आहे म्हणून आचऱ्यातले असतील. आज असेल तिथेच कुठेतरी तो गाव आहे, म्हणजे म्हणून मी कल्पनाला फोन लावत होतो. ऍक्च्युअली तिला माहिती असणार. सावंतवाडीमध्ये त्यांचा बंगलो आहे ना, द्रोणाचार्य बंगलो. सावंतवाडीमध्ये तुम्हाला मळगाव म्हणून गाव आहे. आमचं रेल्वे स्टेशन जे आहे त्याच्या बाजूलाच सरांचा द्रोणाचार्य म्हणून बंगला आहे. बंगलो, ओके. तर इकडच्या आठवणी आणि तुमच्या बरोबरचे फोटोज काही आहेत का तुमच्याकडे? आहेत ना. तर हा जो फोटो आहे तुम्हीच बसलेला आहात का? बरोबर, बरोबर. ते आमचं जुनं घर. ओके, हे तुमचं जुनं घर आणि सर बसलेलं आहेत. आणि सरची कॅप कोणी होती ना? कॅप घालायची ना? हीच कॅप ना? तर सर हीच कॅप घालायची. मग इथे बघा तुम्ही, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर हे इथे आहेत. मग तुमचं हे मध्ये आहेत दिलीप वाडकर आणि समीर दिघे. समीर दिघे हे मुंबई विकेट कीपर होते इंडियाचे. आणि हा आपला जिमखानाचं ग्राउंड आहे. ओके. आणि सर बसलेले आहेत बघा, कॅप घालून सर बसलेले आहेत. त्यांच्या बाजूला तुम्ही आहात ना, आणि दिलीप सर आहेत बघा. सावंतवाडी जिमखानाचं ग्राउंड आहे. तर अतिशय असे जुने फोटोज आणि मेमरीज जमवून ठेवलेली आहे सरांनी. तर ही एक बॅट आहे, पॉवरची बॅट. 1991 ला दिली होती सचिनने ती आम्हाला. ओके. सचिन तेंडुलकर सरांनी ही बॅट दिलेली आहे, पॉवरची बॅट. स्वतः खेळलेली बॅट यांच्या घरात आहे, आठवण म्हणून ठेवलेली आहे. आणि इथे बघा, तुम्हाला जवळना फोटो दाखवतो हा मी. सचिन सर, दिलीप सर आणि समीर दिघे सर. तसेच आणखी इथे भरपूर फोटोज आहेत सरांचे, तर तुम्हाला सर्वांना दाखवतो. हे बघा, मोठमोठे स्टार्स यामध्ये आहेत. खूप फोटोज आहेत बघा. ते दिबा देवधर ते सर आहेत त्यांच्याबरोबर. त्यांना आम्ही बघायला गेलो होतो वरती. हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन दिबा देवधर येते, क्रिकेटियर हे ना. देवधर सर. आणि सरांचा पण फोटो आहे त्यांच्याबरोबर. हो, हे काय, ती आयकॉनिक कॅप आहेत सरांची. ओके. हे 97चा फोटो आहे बघा, वाडकर सर. 97 नाही, 97. हा, 97च आहे ना. कुठचा? हा काय, वाडकर 97चा आहे. सचिन मॅचला आला होता सचिन त्यावेळी. तेव्हा घेतलेला फोटो आहे, त्यावेळीचा आहे फोटो. ओके. हे भूमिपूजन करताना त्याच वेळेला 97चा फोटो आहे. हा फोटो सचिन तेंडुलकर. ओके. त्याच्यानंतर चंदू बोर्डे. ओके. असे कॉमेंटेटर म्हणून आले होते ते चंदू सर. हा, चंदू सर. ओके. हे गौरव कपूर पण आले होते का? आपण बलविंदर संधू सरांचा 1983 फास्ट बॉलर बलविंदर संधू. तो सरांचाच विद्यार्थी आहे ना. तसे खूप फोटोज आहेत. आणि आता आपल्याला मळगावचा बंगलो बघायला मिळेल ना. हो, मळगावचा बंगला बघायला मिळेल. पहिल्यांदा सरांना द्रोणाचार्य अवॉर्ड मिळाला 1990 ला. तो तेव्हा सुद्धा सर सावंतवाडीत मध्ये होते. आणि सचिनला ज्यावेळी पदार्पण झालं त्यावेळी सचिन सुद्धा सावंतवाडीत मध्ये होता. दोन्ही डेब्यू ते झाले आहेत ते सावंतवाडी मधनच झाले. म्हणजे 1989 ना त्यांचा डेब्यू झाला. त्यावेळी सचिन त्याच्या अगोदर इकडे होता. मग आम्ही त्याला समजूत काढून पाठवलं मुंबईला. त्याचा जो भाऊ आहे अजित, मोठा भाऊ, त्याने त्याला ते समजूत घालून वगैरे फोन वगैरे. त्यावेळेला ते आपले मोबाईल नव्हते. हो. काही किस्से आठवतात का तुम्हाला रमाकांत आचरेकर सरांबद्दल? स्मारक होय ना, शिवाजी पार्कला. ओके. तिथे त्यांची काल 3 तारखेला ह्याला 3 तारखेला कार्यक्रम झाला तो शिवाजी पार्कला. स्मारक स्टम्प्स आहेत, बॅट आहे, पॅड्स आहेत. गेलेलो नाही तिकडे, पण ते बघितलं होतं. आणि त्यांची कॅप ठेवलेली आहे, ती कॅप. बरं वाटलं ते एक आहे ना. आणि शिवाजी पार्क वर ते होणं इसेन्शियल होतं, म्हणजे झालंच पाहिजे होतं. उद्या जी मुलं होणार आहेत, उद्या जी मुलं, जी पुढची पिढी आहे मुलांची, त्यांना निदान तिकडे बघून तरी, म्हणजे कोणी जर त्यांना धडे दिले. सरांकडे शिस्तीचं भयंकर होतं. डिसिप्लिन त्यांची खूप होती ना. डिसिप्लिन खूप होती सरांची. आणि सर एखाद्याचा अभ्यास करताना, म्हणजे आता सचिन कसा घडला सर्वांना माहिती आहे. सर डेमॉन्स्ट्रेशन करायचे. सबंध दिवस पॅव्हिलियन मध्ये बसून पूर्णपणे त्याची मॅच बघून
तो काय काय खेळला, कुठला बॉल कसा खेळला, काय खेळला, हे सगळं की नाही आपल्या डायरीमध्ये नोट करायचे ते. म्हणजे ते पानावर नोट करायचे आणि संध्याकाळी ते सगळं त्यांना समजून सांगायचे की हे असं आहे, हे असं आहे, हे परत एवढ्या चुका झाल्या, ह्या एवढ्या उद्या परत ह्याच्या डबल होता का म्हणे, उलट ह्याच्या निम्म्या झाल्या पाहिजेत असं. म्हणजे त्यांचं शिकवण्याची पद्धतच वेगळी. मी असं प्रशिक्षक बघितलं नाही आतापर्यंत की जो पूर्णपणे पॅव्हिलियन मध्ये बसून डेमॉन्स्ट्रेशन करून खेळाडूचं त्याला संध्याकाळी मॅच संपल्यानंतर सगळं ते समजावून सांगणं, त्याच्या चुका, त्याचं काय बरोबर होतं, त्याचं काय चुकलं, हे सगळं समजावून सांगणारा मी असा प्रशिक्षक पहिलाच पाहिला. आचरेकर सरांचं कम्प्लीट हे वेगळं होतं, शिकवण्याची पद्धत वेगळी होती. आणि त्याच्यामुळे आज सचिन, विनोद कांबळी, थोडंसं विनोद कांबळी पुढे हे झालं नाही जास्त, पण टॅलेंट त्यांच्याकडे भरपूर होता ना. हा, टॅलेंट भारी क्रिकेट खेळायचे ना. ह्याच्यापेक्षा म्हणजे आता मला ते मी असं म्हणू शकत नाही ना त्याला, पण तो ज्यावेळी खेळलाय ना त्यावेळी ते सचिनपेक्षा भारी होते कांबळे. अजून पण त्यांचं आवर्जून नाव घेतात लोक, कारण तसं टॅलेंट होता त्यांच्याकडे. सवयीमुळे सरांनी सुद्धा खूपदा त्याला ऍडवाइस दिले होते, पण ते नाही झालं ना, त्यांच्याकडनं झालं नाही तेवढं. एकत्र क्रिकेट खेळायचे ना सचिन सर आणि विनोद कांबळे सर. फोटो आहेत त्याचे, खूप फोटो आहे. आणि क्रिकेट खेळायचे. टीव्हीएस 50 होती. त्या 50 वर बसून मी सरांना संबंध फिरवायचो सावंतवाडी. ओके. छोटी होती गाडी टीव्हीएस 50 त्या काळात. अच्छा. सरांकडे पण तिथे मुंबईला स्कूटर होता ना. स्कूटर होती. त्या स्कूटरने घेऊन सचिनला सकाळी जर शिवाजी पार्कला तो खेळत असेल तर संध्याकाळी तो तिथे परत जायचा खेळायला आझाद मैदानवर. मग ससाणिया म्हणून क्लब होता त्यांचा सरांचा काय. ओके. हा. आणि सर नोकरीला होते ना. सर स्टेट बँकेत नोकरीला होते. होय ना. सरांकडे खूप आठवणी आहेत, खूप फोटोज माझ्याकडे खूप आहे माझ्याकडे मटेरियल. होय ना. स्कोरबुक आहे का हे? स्कोरबुक म्हणजे चंद्रकांत वगैरे पंडित खेळलेले ना टीमचे, त्यांचं ते पहिला स्कोरबुक बघा कसा असायचा. स्कोरिंग पण करायचं ना. हत्तंगडी, प्रभू, गुंजाळ, NN सिप्पी. अच्छा, हे आनंद रेगे सर आहेत का? यांनी सरांना प्रथम अच्छा यांनी आणलाय ते सावंतवाडीमध्ये. भरपूर जुने फोटो आहेत, खूप जुने फोटोज आहेत. ही सिंधुदुर्ग 11 टीम आहे, त्यावेळची टीम आहे. आणि सर बसलेत बघा, कॅप घालून सर बसलेत. मी खेळलेले आहात ते पूर्वीचे आहेत. मी पांडूला पण बोलवणार आहे. अच्छा. पांडुरंग साळगावकर माहिती आहे ना? नाव ऐकून माहिती आहे. फास्ट बॉलर. गावस्करचं बोट टेनिस फोडलं होतं. होय. हो, हा खरा जुना फोटो आहे. किसानी दिला तो आणून मला, ब्लॅक अँड व्हाईट. होय का? मोठा होय का? एवढी स्पीड होती? अरे भयानक. खासदारांबरोबर सुधीर सावंत म्हणून खासदार होते, ग्राउंडची पाहणी करत होते सर. सर समजावून सांगत होते त्यांना. हे सर आहेत ना इथे. पेपरला नाव आलेलं आहे सर्व. हो, सगळं. हे मायकल परेरा म्हणून होता, त्याने हा अग्रलेख लिहिलेला. अच्छा. रमाकांत आचरेकर. हे तुमचा फोटो वाटतंय पेपर मध्ये आलेला. शिवाजी पार्क जिमखान्यावरचा फोटो आहे. सर पण आहेत ना. हे आमचे अंपायर गोटस्कर. अच्छा. माधव गोटस्कर. हा पांडुरंग साळगावकर. हे मधले सर आहेत ते बघा. त्यावेळी सुद्धा टोपी घालूनच आहेत सर. टोपीच आहे, कॅप. टोपी कधी सोडलीच नाही सरांनी. त्याच्यानंतर हे त्यांचं घर. त्यांचं घर नाही, यांचं आमचं आनंद रेगांचं. अच्छा. त्या मुलांना गिफ्ट दिलं होतं सरांनी त्यावेळेला बोलून. ही मुलं सगळी क्रिकेट खेळायची माझ्याकडे. अच्छा. द्रोणाचार्य पुरस्कार विजेते रमाकांत आचरेकर सर यांचा सत्कार करणे. हे दिबा देवधरांच्या घरी आम्ही गेलो होतो. अच्छा.
हे आम्ही ह्याचे सर होते त्यावेळेला ह्याला हे आहेत ना कोकण पाटील. अच्छा संदीप हा, पाटील. संदीप पाटील क्रिकेटियर. त्यावेळी 3 डिस्ट्रिक्टची मॅच घेतली होती, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग. संदीप पाटील कुठचे आहेत? संदीप पाटील मुंबईचेच. अच्छा. नाही, त्यांचा गाव तो वेगळा आहे. ओके ओके. आणि आता हा जो फोटो आहे ना तुम्हाला, आत्ताची सध्या तुम्हाला तो हा बघा खेळाडू काय ते तो जयस्वाल ना, जयस्वाल, यशस्वी जयस्वाल. त्याचे ते हे कोच आहे ते अशोक अस्वलकर म्हणून. अच्छा अच्छा. अशोक तो चेंबूरला ते हे करतात, कोचिंग करतात चेंबूरला. म्हणजे ते तो ह्याचा होता ना विद्यार्थी दशेत, त्यावेळी हा त्यांचा कोच होता आणि माझ्या अंडर हे खेळत होते. अच्छा. अस्वलकर. नारायणराव राणेंबरोबर बातचीत करताना सर त्यावेळी त्या मॅचला आम्हाला नारायणराव राणेंनी मदत केलेली 25,000ची त्यावेळेला, म्हणजे 97ला. अच्छा. आजचे 25 लाख रुपये आहेत ते. हो. बलविंदर सिंग संधू. हा फोटो तुम्हाला चांगला मिळेल आहे ना. हे बघा, हे दिलीप सर आहेत आणि हे सर आहेत आचरेकर सर. यांची कॅपची स्टाईल सेमच होती ना ही? हो सेम होती. दोन 3 कॅप होत्या. 2 कॅप होत्या त्यांचे, 2 का 3. सचिन सर इथे आलेले गावी. आमचे हा ग्राउंड, हा जिमखाना ग्राउंड आहे. हा मस्त ग्राउंड होतं. जुन्या घरात मस्त. त्याच्यानंतर हा टॉस झाला होता त्या मॅचच्या 1997चा. अनिल कुंबळे आणि सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर. आणि तुम्ही आहात तिथे. ओके. खूप आठवणी आहेत तुमच्याकडे तर. आचरेकर सर. त्यावेळची टीम आहे का सिंधुदुर्गची? हा, सिंधुदुर्गाची अंडर 90ची. ओके. ती आम्ही मारली होती तनपुरे ट्रॉफी. अच्छा. 18 वर्षांनी मारली होती. 18 वर्षांनी? पुण्याकडे होतं ते सगळं. 18 वर्षांनी आम्ही जिंकलो होतो. शुक्रवार आहे आणि शुक्रवारची नमाज मी जुमा मस्जिद मरकज सावंतवाड़ी है ते अदा करना है. तो ये जो देख रहे हैं आप लोग, ये जुमा मस्जिद है सावंतवाड़ी की. कैसे हो? और बिन मौसम बरसात भी हो रही है. भाई तुम्हारा नाम क्या? मास भाई. इधर बाइक बहुत है क्या? ओके. बाइक बहुत है यहाँ पर सावंतवाड़ी में. और मास भाई खेलने भी आए थे हमारे यहाँ पे. हाँ, देखने के लिए आए थे. ओके, देखने के लिए आए थे टूर्नामेंट. तो अच्छा लगा यहाँ पर आके. और जब आया तब बारिश नहीं थी और अब जा रहा हूँ तो बारिश है. बारिश लगती जा चुकी है. भाई साहब खूप फेमस आहे हे. खूप रश आहे ते. इथे मी आता बांगडा थाली घेतलेली आहे. इथे आल्यानंतर असं समजलंय की यांच्याबरोबर सचिन सर 2 वर्ष राहिलेले आहेत. ते कुठे? जिमखाना ग्राउंडवरती. समोर तुम्हाला दिसतोय ना बंगलो, त्या बंगलोमध्ये पण, परंतु बंगलोमध्ये फॅन पण नव्हता. नंतर लावला सचिन सर. येस सर. स्कूल बॉईज म्हणून यायचे. स्कूल बॉईज ह्या संघामधून यायचे खेळायला. सावंतवाडीमध्ये खूप क्रिकेटर्स खेळून गेलेले आहेत. तिथे जेवल्यानंतर मी बिल विचारायला गेलो की किती बिल झाला. त्यांनी सांगितलं काही बिल नाही, तुम्ही आमच्याकडे आलायत. तर अशी माणसं आहे तिकडची खूप. हा बंगलो का? हे जिमखाना नाही बघा, इथे तुम्हाला संपूर्ण रेकॉर्ड भेटणार. हां. 1896 साली जिमखान्याचं पहिल्यांदा बांधकाम झालेलं आहे बघा. 1896. हां हां हां. आणि 1996 म्हणजे 97 साली इथे मॅच झाली. सचिन तेंडुलकर बी सर्व आले होते. अच्छा. इथे 100 वर्ष ह्या बिल्डिंगला पूर्ण झाल्या बघा. ह्या बिल्डिंगला 100 वर्ष पूर्ण झाली, त्यामुळे इथे मॅच ठेवलं होतं. अच्छा. सावंतवाडी जिमखाना ग्राउंड आहे आपल्या समोर, तुम्ही बघू शकता. तर खूप जुनी झाली नाही, म्हणजे 1896 म्हणजे बापरे. 100 वर्ष होऊन 100 वर्ष. त्यामध्ये रूममध्ये सर आणि मी स्वतः राहायचो. अच्छा. रमाकांत सर की? रमाकांत सर. ओके. बरेच वर्ष यायचे ते या रूममध्ये. या रूममध्ये. ओके. इकडे मॅचेस व्हायच्या, ते सकाळी उठून मग प्रॅक्टिस मॅचेस बघायचे इथे. ओके. तरी छान आहे.
खूप प्रेमळ लोक आहेत तिकडची इथे इथे हा जुना पवेलियन आणि हा नवीन, तर ते आचरेकर सरांच्याच नावाने हा असणार आहे. इकडची लोक आहेत ना खूप प्रेमळ आहेत, म्हणजे संपूर्ण ॲड्रेस पण सांगत आहेत. धन्यवाद. चला मस्तपैकी जेवलो. बांगडा थाली तुम्ही बघितलात पणजी रोडला. इथून 7 किलोमीटरच्या अंतरावरती मळगाव आहे. तिथे सरांचा द्रोणाचार्य बंगलो आहे. सावंतवाडी रेल्वे स्टेशन आहे ना तिथे. हे जे तुम्ही बघत आहात ना हे सावंतवाडी मोती तलाव आहे. सावंतवाडी तलाव म्हणतात. मी खूप ऐकलं होतं, इकडचे फोटोज बघितले होते, परंतु नक्की झाला नव्हता की इथे येईन आणि बघेन. बघ आज बघितलं आहे. चला किती जण हा व्हिडिओ सावंतवाडीवरून बघत आहात नक्कीच कमेंट करून सांगा. वाव अप्रतिम काय रोड आहे बघा. कसं जायचं आहे मळगाव. कोणाला विचारू मी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक मला वाटते जवळ आहे. रमाकांत आचरेकर सर यांचा बंगलो आपण बघू शकता. या इथे आहे द्रोणाचार्य बंगलो. हा बंगलो आहे बघा. अगदी रोडच्या जवळ आहे. बघू शकता आता मी बंगलो बघितलेला आहे. आज सावंतवाडीमध्ये आलो मी पहिल्यांदाच. मळगाव या येथे त्यांनी आपला बंगलो बांधलेला आहे. सावंतवाडी सिटीपासून 7 किलोमीटरच्या अंतरावरती. द्रोणाचार्य पुरस्कार सरांना 1990ला मिळाला आणि बंगलोचं नाव देखील द्रोणाचार्य. ही व्हिडिओ इथेच समाप्त झाली. कशी वाटली आपल्याला ही व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. आज मी माझ्या गावापासून इथपर्यंत आलो. माझा एक हात तेवढा रिस्पॉन्स देत पण नाही, त्याच्यामध्ये एवढी ताकद पण नाही आहे. आता सध्याच्या घडीला 2.5 किलो मी त्यांनी लिफ्ट करतो. 1 किलोपासून सुरुवात केलेली, आता 2.5 किलो मी लिफ्ट करतो. तर तरी मी आलो रमाकांत आचरेकर सरांचा घर तुम्हाला दाखवायला, त्यांच्याबद्दलची माहिती द्यायला. कारण एकही व्हिडिओ त्यांच्या गावाबद्दल नेटिव्हबद्दल नाही होता, म्हणून मी आलो आहे आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. जर तुम्हाला माझी ही मेहनत आवडली असेल तर सब्सक्राइब नक्कीच करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. खुदा हाफिज. मिलते वापस अगली वीडियो में. लव यू ऑल. बहुत सारा प्यार.